नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कपड्यापासून काहीतरी क्रिएटिव्हिटी आणि उपयोगी असं वस्तू बघणार आहोत. तर हे बघा, अशा ह्या पिन्स अडकवण्यासाठी मी हे असं तयार केलेलं आहे. तर आपण ज्यावेळेस ड्रेस किंवा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस ह्या पिन्स वापरल्या जातात. काय होतं, एकतर ते अस्तर सरकतं किंवा गळा तयार करताना गळा व्यवस्थित येत नाही, त्यासाठी ह्या पिन्स वापरल्या जातात. आणि जर आपण असं इथं तिथं ठेवल्या तर एकतर त्या पडून जातात किंवा मग त्या वेळेला सापडत नाहीत. त्या वेळेला सापडण्यासाठी आणि मशीनवर तसंच ते ठेवण्यासाठी आपण हे आज कशा पद्धतीनं मी तयार केले ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हे बघा, हे कॉटनचं असं कापड मी घेतलेलं आहे. त्याच्यापासून मी तुम्हाला ते पिन्स ठेवण्यासाठी कसं तयार केले ते दाखवणार आहे. तर ही बघा, ही अशी प्लेट आहे छोटी. तुम्ही साईज मोठी छोटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि हा चॉक आहे आणि ह्या प्लेटच्या मापात तुम्ही असे 2 पीस कट करून घ्या. हा असा एक पीस तयार झालेला आहे आणि इकडे एक असा पीस कट करून घ्या. हे असे 2 पीस. साईज तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा करू शकता. हे बघा, या अशा पद्धतीनं गोल व्यवस्थित कट करून घ्या. आणि हे असे एकमेकावर व्यवस्थित ठेवून असं उलट्या दिशेने तुम्ही असं स्टिचिंग करून घ्या, एक 1/2 इंच अंतर सोडून. तर हे बघा, मॅचिंगचा असा मी दोरा लावलेला आहे. तर इथून अशी शिलाई सुरू करा तुम्ही. 1/2 इंच अंतर सोडून एकसारखं अंतर घ्या, कमी जास्त करू नका, नाहीतर ते मग थोडंसं इकडं लहान मोठं असं होऊ शकतं. थोडंसं अंतर सोडा, एक 1-1.5 इंच असं शिलाई मारायची तिथं राहू द्या, शिल्लक ठेवा. आणि ह्या जरा राऊंड झालेलं आहे ना, असं थोडंसं लेवल व्यवस्थित करून घ्या. त्याला असे कट्स मारून घ्या छोटे छोटे, म्हणजे राऊंड व्यवस्थित येतो. आणि हे असं सरळ करून घ्या. एकतर तुमच्याकडे काही असेल स्क्रू किंवा मोठी पिन्स वगैरे, त्यांना अशी व्यवस्थित असं प्लेन आणि एकसारखं करून घ्या. आणि हे बघा, हे मी कपड्यांची कात्रणं तयार केलेली आहेत. ही कात्रणं जी आहेत ना, ही अशी छोटी छोटी, आपल्याकडे ब्लाऊज किंवा ड्रेस शिवल्यानंतर छोटे छोटे कपडे राहतातच, त्याच्यापासून असे कात्रण तयार करून ही कात्रणं ना ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही पॅक करून घ्या. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही असं भरू शकता. एकतर तुम्हाला थोडंसं असं प्लेन चपटा हवं असेल तर तसं करा, किंवा जास्त फुगीर हवं असेल तर तुम्ही जास्त असं भरून घ्या चिंध्या त्यामध्ये. तर हे बघा, असं मी पॅक केलेला भरलेला आहे पूर्ण. ती अशी व्यवस्थित लेवल करून घ्या. कुठं कमी जास्त असं सोडू नका, सगळीकडं ते व्यवस्थित भरल्या गेलं पाहिजे. आणि हे असं थोडं जर शिल्लक राहिलेलं आहे ना, त्याला तुम्ही एकतर मशीनवर हे करा किंवा तुम्ही हातानं असं टाका घातलं तरी सुद्धा चालेल.
मी असा मॅचिंगचा दोरा ओवून घेतलेला आहे आणि याला गाठ घातलेली आहे. असं राहिलेलं शिल्लक जे ओपन साईड आहे तिथं तुम्ही असे 4-5 टाके मारून घ्या. आता गाठ मारून घ्या व्यवस्थित. आणि अजून थोडंसं हे असं व्यवस्थित सरकवून घ्या. हे बघा, हे तयार झालेलं आहे. असं व्यवस्थित मी प्लेन करून घेतलेलं आहे आणि इथून मी टाके घातलेले आहे. आणि हवं तर तुम्ही ह्यात जास्त पण चिंध्या वगैरे किंवा कात्रणं भरू शकता. आणि हे असं छान तयार झालेलं आहे. टाकाऊपासून मी टिकाऊ तयार केलेलं आहे. आणि हे बघा, हे अशा पद्धतीनं हे तयार झालेलं आहे. आणि ह्यामध्ये आपण सहजरित्या पिन्स होऊ शकतो. हे बघा कसं व्यवस्थित असं झालेलं आहे. पाहिजे तेवढे आपण त्याला पिन्स लावू शकतो. तर हवं तर तुम्हाला असं थोडंसं हे जाड किंवा घट्ट बनवू शकता, किंवा तुम्हाला जर पातळ हवं असेल तर आणि जर थोडंसं लाईट वेट हवं असेल तर असं बनवू शकता. जसं हवं तसं तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.